झोप हे असं फुलपाखरू आहे जे त्याच्या मागे तुम्ही लागाल तर ते दूर पळते. तुम्ही स्थिर शांत राहाल तर ते कधी कधी खांद्यावर येऊन बसते. ते त्याच्या हातात आहे. म्हणून म्हणतात रात्री मोबाईल पाहाल तर तो ग्लेअरिंग जो स्क्रीन आहे तो तुम्हाला दिवसाची आठवण करून देईल. झोप अजून दूर पडेल. काही जण झोप येत नाही म्हणून मोबाईलकडे पाहतात. अत्यंत घातक आणि चुकीचं आहे. संपूर्ण मनोविकार शास्त्रामध्ये मनोविकारांच्या लक्षणाचं पहिलं लक्षण म्हणजे झोप न लागणे. या भूतलावरती एकही माणूस नसेल की ज्याला कधी ही तक्रार उद्भवली नसेल की झोप नाही चांगली झाली. झोप अत्यंत आवश्यक आहे, याच्याबद्दल काहीच दुमत नाही. एखाद्या माणसाला सतत 3 रात्री जर झोपू दिलं नाही तर तो वेडा होतो आणि 6 रात्री नाही झोपू दिलं तो मरण पावू शकतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टर नंदकुमार मुलमुले यांच्याशी मला झोप का लागत नाही, झोप लागण्यासाठी काय काय करू शकतो, मला स्वप्न अशी का पडतात किंवा स्वप्नांमध्ये ज्या ज्या प्रकारच्या गोष्टी दिसतात त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलाय. तर हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, महाएम टीव्ही गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. माणसाला स्वप्न पडतात, त्या स्वप्नांच्या मागे माणूस धावतो आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण ती स्वप्न पडण्यासाठी आपल्याला झोपावं लागतं. काही माणसांना झोप लागते, काही माणसांना लागत नाही. तर ही झोप काय आहे, ती का लागते, ती का जरुरी आहे, आपल्याला गरजेची का आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर नंदकुमार मुलमुले. नमस्कार सर. डॉक्टर नंदकुमार मुलमुले हे MD सायकॅट्रिस्ट आहेत आणि त्यांनी 1983 मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीतून गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. तसंच ते सध्या सल्लागार तज्ज्ञ आणि लेखक म्हणून काम करतात. त्यांची अनेक विषयांवर अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यातील एक म्हणजे कवितेच्या खोल तळाशी हे कवी ग्रेस यांच्या कवितांवरचं पुस्तक. तर स्वागत आहे सर. माझा पहिला प्रश्न हाच आहे की मला झोप का लागत नाही. झोप हा एक असा विषय आहे जो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माणसाचं पूर्ण आयुष्यातले 30-35% दिवस 24 तासाच्या आवर्तातले झोपेमध्ये जातात. इतक्या अतिपरिचयात अवज्ञा झालेल्या अवस्थेविषयी माणूस बवंशी इग्नोरंट असतो, त्याला माहीत नसतं बऱ्याच गोष्टी. आणि मला असं वाटतं की या भूतलावरती एकही माणूस नसेल की ज्याला कधी ही तक्रार उद्भवली नसेल की झोप नाही चांगली झाली किंवा अति झोप लागून गेली किंवा झोपेमध्ये काही स्वप्न पडले. प्रत्येकाची कधी ना कधी आयुष्यात अशी तक्रार उद्भवते. गंमत अशी आहे की आपल्याला शरीराच्या आरोग्याविषयी बरीचशी माहिती असते सर्वसाधारण माणसाला, परंतु स्लीप हायजीन नावाचा काही प्रकार आहे. झोपेचं एक आरोग्य सांभाळायचं असतं, याच्याविषयी बरंचसं अज्ञान आहे. पहिली गोष्ट, माणसाला झोप का लागते किंवा का लागत नाही त्याच्यामुळे अशी जायचं तर झोपेचे टप्पे काय, फिजिओलॉजी ऑफ स्लीप म्हणजे शरीरशास्त्र काय सांगते झोपेविषयी. शास्त्रज्ञांनी खूप संशोधन केलं या गोष्टीवरती, परंतु खरं सांगायचं तर नेमकी माणसाला झोप का लागते आणि झोपेची अवस्था म्हणजे नेमकं त्याच्या मेंदूशास्त्रामध्ये कुठलं स्थित्यंतर घडून येते याच्याविषयी अनेक थिअरीज आहेत. एखाद्या प्रश्नादाखल अनेक उत्तर आली की असं समजावं की नेमकं उत्तर सापडलेलं नाही आहे, तेच इथे लागू पडतं. हा एक भाग झाला. सर्वसाधारणपणे झोपेचं स्ट्रक्चर काय आहे हे समजून जर घेतलं तर इथून सुरुवात करता येईल की किती तासाची झोप माणसाला आवश्यक असते. अनेक लोक विचारतात किती तास झोप म्हणजे नॉर्मल झोप. 8 तास आपण म्हणतो सर. आपण 8 तास म्हणतो. साधारणपणे 5 तासाची झोप काही जणांना पुरेशी होते, काही जणांना 6 तास, काही जणांना 7-8 तास, म्हणजे प्रकृतीनुसार वेगवेगळ्या रिक्वायरमेंटनुसार. माझी एक साधी सोपी व्याख्या आहे. किती झोप पुरेशी आहे, ज्या झोपेतून उठल्याच्या नंतर तुम्हाला फ्रेश वाटतं ती झोप ॲडिक्वेट आहे. मग ती 4 तास होते आहे की 8 तास, कारण 8 आणि 9 तास झोपूनही माणसाला फ्रेश वाटत नाही, ताजंतवानं वाटत नाही, तर त्या तासाला मोजण्यात काही अर्थ नाही आहे. क्वालिटी ऑफ लाईफ इज ऑफ स्लीप इज मोर इम्पॉर्टंट. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही महत्वाचं व्यस्तही असू शकतात. हा एक भाग झाला. झोप अत्यंत आवश्यक आहे, याच्याबद्दल काहीच दुमत नाही. एखाद्या माणसाला सतत 3 रात्री जर झोपू दिलं नाही तर तो वेडा होतो आणि 6 रात्री नाही झोपू दिलं तो मरण पावू शकतो. झोपेचं अत्यंत महत्वाचं तत्व आहे की झोप माणसाच्या अस्तित्वाला आवश्यक आहे, जीवनाला, आरोग्याला. क्वालिटी ऑफ लाईफ, क्वालिटी डिपेंड्स ऑन क्वालिटी ऑफ स्लीप.
तर झोपेचं शास्त्र समजून घेताना झोप का लागते का लागत नाही, झोपेचे टप्पे समजून घेतले पाहिजे. साधारणपणे आपल्या झोपेचे 2 भाग करण्यात येतात. आपल्याला पूर्ण रात्रीमध्ये 5 ते 6 आवर्तामध्ये झोप लागते. प्रत्येक आवर्तामध्ये 2 प्रकारच्या शरीरक्रिया घडून येतात. जेव्हा माणूस झोपतो त्या झोपेच्या प्रकाराला नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप, थोडक्यात म्हणजे NREM स्लीप म्हणतात, ज्याच्यामध्ये त्याच्या डोळ्याच्या बुबुळांच्या वेगवान हालचाली होत नसतात. तो झोपतो त्यावेळी स्नायू काम करत असतात, त्याचे हातपाय हलवू शकतो वगैरे. हा टप्पा, याच्यामध्ये 4 स्टेप्स आहेत झोपेचा. असा समजा की निद्रेचा एक खोल डोहा आहे, तो उतरताना 4 पायऱ्या आहेत. स्टेज 1, 2, 3, 4. चौथी पायरी म्हणजे तुम्ही खोल झोपेत डीप स्लीपमध्ये गेलेले आहात. त्याच्यानंतर जी सुरू होते स्टेज, त्याला आपण म्हणतो REM म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट. या अवस्थेमध्ये माणसाचे सगळे स्नायू पॅरालाइज झालेले असतात, स्नायू हालचाल करू शकत नाहीत. मात्र डोळ्याचे बुबुळ जे आहे ते अत्यंत वेगाने वेडेवाकडे अशा हालचाली करत असतात, म्हणून त्याला रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप असं म्हणतात. आता हे वर्गीकरण करण्यामागे एक फार महत्वाचं कारण असं की बहुतांशी स्वप्न हे रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप म्हणजे REM अवस्थेत पडतात. बहुतांशी झोपेचे म्हणजे झोपेत चालणे, बोलणे वगैरे हे जे विकार आहेत ते नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लीपमध्ये. कारण स्नायू सक्षम असताना माणूस चालू बोलू शकतो जरी तो झोपेत असला तरी. आणि स्नायू पॅरालाइज झाले, डोळे फक्त हालचाल करतात, त्या अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त स्वप्न पडतात. म्हणजे ड्रीम्स आर बेसिकली ऑकरिंग इन REM स्लीप, रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप. तर नॉन रेम असंही 2 भागांना म्हणता येईल, सोप्या भाषेत सांगायचं तर. फार क्लिष्ट शास्त्र समजून घेण्याची गरज नाही आहे. बरोबर. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा साधारणपणे एक 15 ते 20 मिनिटाच्या अवधीमध्ये झोप कशी लागते त्याला कळत नाही, तो निद्राधीन होतो. नॉन रॅपिड आय मूव्हमेंट NREM स्लीपचे स्टेज 1, स्टेज 2 सुरू होतात. या स्टेजेस जसा माणूस उतरत जातो तशा त्याच्या मेंदू विद्युत आलेखामध्ये मेंदूच्या फ्रिक्वेन्सीज हळूहळू कमी होत जातात. तो जसा रिलॅक्स होत जातो, शिथिल होत जातो. आणि स्टेज 4 मध्ये, त्याला आपण डीप स्लीप म्हणतो, सहसा सगळे आवाज कट ऑफ होतात. अत्यंत इमर्जन्सी मोठ्याने काही आवाज झाला भयंकर वगैरे तरच तो जागा होतो, नाही तर साधारण आवाजाने तो जागा होत नाही त्या अवस्थेमध्ये. त्या अवस्थेमध्ये त्याच्या मेंदूचा मेंदू विद्युत आलेख काढला तर अत्यंत स्लो वेव्स येत राहतात. त्याच्यानंतर माणूस जातो तो रॅपिड आय मूव्हमेंट म्हणजे रेम स्लीपमध्ये, ज्याच्यामध्ये स्नायू पॅरालाइज होतात. अशा अवस्थेमध्ये बहुवंशी स्वप्न पडतात माणसाला. आता ही स्वप्नाची दुनिया फार रंजक आहे, पण ती पुढे पाहू. परंतु पहिले झोपेविषयी समजून घेताना माणसाला झोपेमध्ये NREM स्लीपमध्ये तो जातो. झोपताना काही लोकांच्या हातापायाच्या वेगवान हालचाली होतात, काही जण थोडे रेस्टलेस होतात, हळूहळू ते निद्राधीन होतात. आणि मग त्यात 4 स्टेजेस यायला लागतात. नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप जी आहे आणि रॅपिड आय मूव्हमेंट, हा एक आवर्त होतं 2 मिनिटांचं. हे साधारण 90 मिनिटाचं एक आवर्त असतं. असे 5 ते 6 आवर्त म्हणजे माणसाची झोप पूर्ण होते. म्हणून आपण म्हणतो 5-6 तासाचं साधारणपणे शेड्यूल असतं. 4 ते 5 आवर्त पूर्ण होतात. आपण सर झोप म्हणतो तेव्हा आपण त्याचं कॅरेक्टरिस्टिक असं आहे की डोळे बंद करून लागते ती झोप. तर डोळे बंद होतात त्याचबरोबर अजून काय काय बंद होतं आणि काय काय चालू राहतं, म्हणजे आपण कॉन्शियसली विचार करू शकत नाही, ही प्रोसेस बंद होते, पण स्वप्न पडतात ती क्रिएटिव्ह प्रोसेस चालूच राहते. झोपेमध्ये आपला मेंदू जागेपणी असतो त्याच्यापेक्षा थोडा अधिकच म्हणायला पाहिजे असा ऍक्टिव्ह असतो. झोपेमध्ये जरी रॅपिड आय मूव्हमेंट स्लीपमध्ये स्नायू पॅरालाइज होत असले तरी सुद्धा संपूर्ण माणसाचा मेंदू दिवसा असावा तसा कार्यरत असतो. त्याच्यामुळे झोपेत मेंदू झोपत नाही. म्हणूनच आग बीग लागली तर पटकन आपण उठून पळू शकतो, किंवा नाहीतर मग माणूस मरण पावला असता, त्याला काहीच लक्षात आलं नसतं. झोपेमध्ये प्रत्येक रात्री माणूस एका खोल निद्रेचा अनुभव घेतो, परंतु मेंदू मात्र त्याचा सजग असतो, कार्यरत असतो. आणि खरं म्हणजे
सिग्मंड फ्रॉइड जो मानसशास्त्राचा उद्गाता आहे, हं. सिग्मंड फ्रॉइडचं एक ऑब्झर्वेशन, त्याचं इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स नावाचं अत्यंत महत्वाचं पहिलं ट्रिटीज आहे हं. झोप आणि स्वप्न या सगळ्या विषयावरचं. सायको अॅनालिटिक म्हणजे मनोविश्लेषणात्मक धांडवा जो पहिल्यांदा घेतला तो फ्राईडने घेतला. अत्यंत सखोल त्यांनी त्याच्याविषयी चिंतन केलं. त्यातले काही कन्सेप्ट आता वेगळ्या पद्धतीने लोक इंटरप्रेट करतात, पण हे 20व्या शतकाच्या प्रारंभी आलेलं त्याचं अत्यंत महत्वाचं पुस्तक. त्याच्यामध्ये तो एक वाक्य असं लिहितो की ड्रीम्स आर गार्डियन्स ऑफ स्लीप. हं. आपल्याला स्वप्न पडतात म्हणून आपल्याला चांगली झोप लागते. आपले स्वप्न आपल्या झोपेला अबाधित ठेवतात आणि माणसाची झोप डिस्टर्ब होऊ नये. कारण बघा, एक गोष्ट फार महत्वाची आहे की रिफ्रेशिंग स्लीप इतकं सुख या जगात दुसरं कुठलं नाही. करेक्ट. माणसाला शांत झोप लागणे. त्यासाठी मग लोक गोळ्या घेतात, तर त्या गोळ्या का घ्याव्या लागतात? गोळ्या घ्याव्या लागतात कारण निद्रेचे विविध विकार. हं. निद्रेचे विविध विकार झोपेचे, त्यातलं सगळ्यात कॉमनेस्ट इन्सॉम्निया हं. म्हणजे निद्रानाश. Correct. त्यात सगळ्यात कॉमन हे आहे. निद्रानाशाचा विकार सहसा प्रौढत्वी सुरू होतो हं. आणि तो वृद्धपणी वाढत जातो. झोप वरचेवर कमी होत जाते. जन्माला आलेलं मूल 17 ते 18 तास झोपते. हं. हळूहळू त्याची झोप कमी कमी होत जाते जसं त्याचं वय वाढत जातं. तरुणपणी साधारणपणे 7-8 तास झोप लागत असेल आणि वृद्धपणी झोपेचं प्रमाण मग कमी कमी होत जातं. झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात कारण सगळ्यात कॉमन विकार म्हणजे इन्सॉम्निया. संपूर्ण मनोविकार शास्त्रामध्ये मनोविकारांच्या लक्षणाचं पहिलं लक्षण म्हणजे झोप न लागणे. आमच्याकडे आला पेशंट तर पहिली गोष्ट आम्ही त्याला विचारतो की झोप कशी लागते. कारण झोपेचं आरोग्य म्हणजे मनाचं आरोग्य. आणि डिप्रेशनमध्ये, स्किझोफ्रेनियामध्ये, कुठल्याही मानसिक विकारामध्ये, अँझायटी डिसऑर्डरमध्ये पहिले उडते ती माणसाची झोप. झोप ही अशी अत्यंत सेन्सिटिव्ह आणि तो एक क्रायटेरिया आहे माणसाच्या आरोग्याबद्दल. आणि मग गोळ्या वगैरे घ्यावं लागणं वगैरे ही पुढचा टप्पा झाला क्रॉनिक इन्सॉम्निया. साधारणपणे 8 दिवसातून एखाद्या दिवशी नीट झोप न लागणे वगैरे हे फार कॉमन आहे. त्याला काही त्याच्यात दखल देण्याची गरज नाही, तो काही विकार नाहीये. सातत्याने 3-4 दिवस झोप नीट न लागणं ही गोष्ट दखल घेण्यासारखी आहे. आणि कायमस्वरूपी झोप लागायला वेळ लागणं किंवा झोप लागल्यावरती लवकर जाग येणं, नंतर पुन्हा झोप न लागणं, म्हणजे पूर्व रात्रीची झोप आणि उत्तर रात्रीची झोप या दोन्हीचे डिस्टर्बन्सेस होणं हा विकाराच्या कक्षेत मोडतो. याच्यामध्ये ओव्हर थिंकिंग हा प्रकार कसा रोल प्ले करतो? ओव्हर थिंकिंग म्हणजे काय आहे? झोपेतही माणूस विचार करतच असतो. किंबहुना स्वप्न म्हणजे काय? झोपेत माणसाने केलेला विचार. झोपेत एक कहाणी रचतो तो, त्याचं स्वप्न दिसतं आपल्याला. ओव्हर थिंकिंग म्हणजे वरी. वरी इज अ राऊंड ऑफ थॉट्स विच गोज ऑन इन युअर ब्रेन बिकॉज ऑफ सम डिस्टर्बिंग इव्हेंट. चिंता, विकार. मग तुम्ही जेव्हा एखादी तुम्हाला विचलित करणारी गोष्ट, घटना घडली असेल तर तिचा वारंवार विचार करता म्हणजे ओव्हर थिंकिंग करता. किंवा काही लोक संशयी स्वभावाचे असतात, काही लोक प्रत्येक गोष्टीची काळजी करणारे असतात. आता मला एक प्रवास करायचा आहे, त्या प्रवासाविषयी नीट होईल ना, जागा मिळेल ना, वेळेवर पोहोचेल ना, गाडी सुटेल ना, कॅन्सल तर नाही होणार, काही प्रॉब्लेम होईल का, पेपरमधल्या बातम्या वाचतो माणूस, चिंताग्रस्त होतो, वारंवार विचार करतो. या सगळ्या गोष्टींचा झोपेवर परिणाम होतो. कारण झोपेमध्ये माणूस ते सगळं जग पुन्हा अनुभवतो जे दिवसा त्याला विचलित करीत होतं. म्हणजे झोप निर्माण म्हणजे आता आपण स्वप्न या विषयावर गेल्याच्यानंतर कळेल आपल्याला की स्वप्नाचं कंटेंट कसं होतं, स्वप्नाची कहाणी कशी रचल्या जाते. पहिली गोष्ट म्हणजे फिजिओलॉजिकल नीड्स. तुम्हाला खूप तहान लागली असेल तर स्वप्नात तुम्हाला पाणी पितोय असं दिसत राहील. तुम्हाला खूप वेदना वगैरे होत असतील तर कोणीतरी आपल्याला मारताय वगैरे असं दिसत राहील. तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्हाला अन्नपदार्थ दिसत असतील झोपेमध्ये. तर असा सगळा झोपेच्या कंटेंट, स्वप्नाच्या कंटेंटवर दिवसभराच्या दिसाभरीचे जे हे आहेत चिंता, काळजा वगैरे त्या सगळ्या स्वप्नामध्ये दिसायला लागतात. पण मग कधी कधी 8 तास झोप पूर्ण होऊन सुद्धा माणूस थकलेला उठतो, तर ते कशामुळे? याचं कारण असं की आपण मग म्हटलं की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. हा माणूस जो 8 तास झोपूनही झोप झाल्यासारखी वाटत नाही म्हणतो, किंबहुना आमच्याकडे पेशंट येतात
तर शेजाऱ्याला विचार, बाजूला झोपलेल्या माणसाला विचार, हा झोपतो का? हा छान झोपला होता, जरा घोरत सुद्धा होता. पण नाही हो, मला झोपच लागत नाही. तर तो काही खोटं बोलत नसतो. तो एवढंच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की क्वालिटी ऑफ स्लीप चांगली नाही आहे, म्हणजे ताजंतवानं वाटलेलं नाहीये. याचं कारण असं आहे की एखादी विवंचना तुम्हाला डाचत असेल, किंवा काही शारीरिक व्याधी असतील, किंवा ऍसिडिटी सारखे काही प्रकार होत असतील, झोपेला जाण्याच्या पूर्वी तुमचं शरीर आणि मन जर निरोगी रिलॅक्स नसेल, तर तुम्ही 8 तास झोपूनही तुम्हाला तो आनंद मिळत नाही. म्हणून स्लीप हायजीन विषयी जर बोलायचं तर काही महत्वाच्या टिप्स आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की जेवण आणि झोप याच्यामध्ये किमान 2 तासाचं अंतर पाहिजे. तुम्ही रात्रीच्या वेळी किमान मिताहार घेतला पाहिजे, मोजकं अन्न खाल्लं पाहिजे. ते स्पायसी असता कामा नये, तेलकट तिखट असता कामा नये, ऍसिडची शक्यता वाढते. तिसरी गोष्ट, तुम्ही 8 वाजता जर जेवलात तर मग 10 वाजता झोपा. 9 वाजता झोपायचं असेल 7ला जेवून घ्या. खरं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सूर्यास्ताची वेळ ही आपली पूर्वजांनी जेवणाची वेळ सांगितली होती. जैन धर्मियांमध्ये ती पाळल्याही जाते आजही. आणि जेवल्यानंतर पाणी वगैरे पिऊन 2 तास मधला वेळ जो मिळतो त्याच्यामध्ये शतपावली केली तर अधिक उत्तम, डायजेशनला उपयुक्त होतं ते. झोपण्याच्या पूर्वी दिवसभराच्या सगळ्या ज्या काही घटना आहेत तो घटनाक्रम आठवणे, त्याच्याविषयी सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करणे, किंवा त्याच्याविषयी प्लॅनिंग करून ठेवणे, अँटिसिपेट करणे, प्लॅनिंग करणे, काय काय करता येईल बाबा याच्या बाबतीत. चिंता घेऊन तुम्ही झोपेला जाऊ नका. डोंट मेक वरी युअर बेड पार्टनर, फार महत्वाचा भाग आहे. कारण ती घेऊन तुम्ही झोपेला गेले ते सगळं झोपेमध्ये बाहेर येईल. दुसरी गोष्ट स्लीप हायजीनची अशी की आता आपण पाहतो की काही कुटुंबांमध्ये काय रात्री 2ला उठावं लागलं. आमचा मुलगा असाच 2ला, म्हणजे लहान बेबीज जे असतात ते, त्याला खेळायची हुक्की येते 1 वाजता, मग खेळत बसतो त्याच्याबरोबर. त्याला 1 वाजता तुम्ही उठवायची मोहलत देता, कारण तुम्ही त्याला स्लीप हायजीन शिकवलेलं नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की यू कॅन पुट टू स्लीप द बेबीज इफ यू फॉलो अ डिसिप्लिन्ड टाइमलाईन. झोपेचा सगळ्यात महत्वाचा क्लू काय आहे? आपल्याला आपल्या बॉडी फिजिओलॉजीला काय शिकवण्यात आलेलं आहे, आपलं शरीर कसं काम करतं. अंधार पडला की झोपेची वेळ झाली. सर्केडियन रिदम आहे, एक चक्र आहे आपल्या डोक्यामध्ये, एक क्लॉक आहे. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा क्लू म्हणजे, म्हणून म्हणतात रात्री मोबाईल पाहाल तर तो ग्लेअरिंग जो स्क्रीन आहे तो तुम्हाला दिवसाची आठवण करून देईल, झोप अजून दूर पडेल. काही जण झोप येत नाही म्हणून मोबाईलकडे पाहतात, अत्यंत घातक आणि चुकीचं आहे. तर ग्लेअरिंग लाईट्स नको. तुमच्या घरचे लहान मुलं लवकर झोपले पाहिजे आणि वेळेत झोपले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर संध्याकाळी 7:30, फार तर 8 वाजता घरातले सगळे दिवे बंद करून टाका. मुलांना रोज झोपण्याची सवय लागेल. ते झोपल्यानंतर त्यांच्या बेडरूम मध्ये नाही, त्या खोलीत नाही, दुसरीकडे तुम्ही लाईट लावून, आपल्याला इतक्या लवकर झोप येत नाही, आपल्याला कामही असतात, ते आपण कामं करतो, तेव्हा ते तुम्ही करू शकता. तर स्लीप हायजीनचा दुसरा महत्वाचा म्हणजे क्लूज द्या तुमच्या शरीराला, अंधार करा. तिसरी गोष्ट अशी की प्रत्यक्ष झोप आल्यावरच पलंगावर जाऊन पडा. तुमच्या शरीराचं एक कंडिशनिंग झालं पाहिजे की बेडवर पडणं म्हणजे झोपी जाणं. जर तुम्ही बेडवर पडलात आणि झोपेची आराधना करत आहात आणि तळमळत आहात तर कंडिशनिंग काय होईल? कंडिशनिंग असं होईल की झोप म्हणजे बेड जे आहे ते तळमळत पडण्याची जागा, ते कंडिशनिंग तुमच्या मेंदूचं होऊ देऊ नका. जर झोप येत नसेल, काही लोक म्हणतात की बेडवर पडलं बऱ्याचदा झोप येत नाही लवकर, काही काही गोष्टी डोक्यात चालू असतात. पहिले तर त्या गोष्टींचा सगळा सॉर्ट आउट करून टाका, मगच झोपेला जा. जर झोप येत नसेल तर बेडवरनं उठा, हलका दिवा लावून तुम्ही काही वाचू शकता, किंवा सगळ्यात चांगलं, कारण पुन्हा लाईट येईल डोळ्यावरती तर तो झोप उडण्याची शक्यता आहे, हलकं संगीत ऐकू शकता. आज खूप ऍप्स निर्माण झालेले आहेत. शक्यतोवर हे नॉन व्हर्बल संगीत असावं, कारण जर ते लिरिकल असेल, तुमचं लिरिक्सकडे, शब्दांकडे लक्ष जाईल, झोप उडेल. तर ते स्टिम्युलंट नको, ते सुदिंग पाहिजे. म्हणून समुद्राचे आवाज वगैरे हे ते सगळं, चाईम म्युझिक, स्विंड म्युझिक वगैरे जे आहे, नॉन स्पेसिफिक म्युझिक हलक्या आवाजात झोपेला पोषक आहे. एखादं व्याख्यान ऐकायला घेतलं,
काही लोकांना त्याच्यातही झोप लागते आणि कॉलेजचा त्यांचा अनुभव असतो की लेक्चर सुरू झाल्यावर झोपायचं. त्याच्यामुळे ती एक गोष्ट चांगली असू शकते. जर तुम्हाला क्लिष्ट आणि जड गोष्टी ऐकल्यावर झोप लागत असेल तर त्या अभ्यासाचा नाही परीक्षेत तर इथे तसा उपयोग करून घ्यायला हरकत नाही. पण मग त्याच्याकडे लक्ष नाही जायला पाहिजे. आणि एक सुरी क्रुनिंग आवाजामध्ये जर कोणी बोलत असेल तर माणसाला आपोआप झोप लागते. आई अंगाई गीत गाते म्हणजे आई काही लता मंगेशकर नसते, पण ती एका विशिष्ट लयीमध्ये गाणं म्हणत असते, थोपटतही असते. त्याच्यामुळे त्या मोनोटोनस क्रुनिंग साऊंड जे आहे ते झोपेला पोषक आहे. म्हणजे मग झोप म्हणून एकसुरी आवाजात जे लेक्चर द्यायचे प्रोफेसर आपल्या कॉलेजमध्ये, म्हणून पोरं झोपायचे. तुम्ही आवाजात चढ उतार कराल आणि इकडे तिकडे फिराल तर तुमचं चित्त वेधल्या जाईल ना. पण ते न करता पोरं झोपावेत याच तयारीने त्यांचं भाषण चालायचं. तर क्रुनिंग साऊंड पाहिजे, मोनोटोनस साऊंड पाहिजे, तुम्हाला झोप लागेल. ही स्लीप हायजीनची टीप नंबर 3. चौथी टीप अशी आहे की समजा तुम्हाला झोप लागत नसेल तरीही हे सगळं करून सुद्धा तर तुम्ही रिलॅक्सेशनचा अनुभव घेऊ शकता. आणि रिलॅक्सिंग स्टेट ऑफ द बॉडी इज ॲज गुड ॲज स्लीप इफ नॉट बेटर. आराम खुर्ची सदृश्य एक खुर्ची जवळ ठेवा, शरीर शिथिल शांत सोडा आणि इमॅजिन द बेस्ट ऑफ द ट्रिप यू हॅव टेकन समवेअर ऑर द बेस्ट ऑफ द मोमेंट्स यू हॅव लिव्ड. तुम्ही कुठे काश्मीरला गेला, इकडे गेला, तिकडे गेला, तर तुम्हाला सुखद अनुभव जिथे आला असेल त्या अनुभवाची उजळणी चलचित्रपट डोळ्यासमोर सुरू करा. सुदिंग पाहिजे, रिलॅक्सिंग पाहिजे, आनंददायक पाहिजे असे अनुभव, असा चित्रपट डोळ्यासमोर चालू द्या आणि रिलॅक्स्ड अवस्थेत राहा. आणि झोप कधी येईल, झोप कधी येईल, झोप कधी याचा विचार करू नका. झोप हे असं फुलपाखरू आहे जे त्याच्या मागे तुम्ही लागाल तर ते दूर पळते, तुम्ही स्थिर शांत राहाल तर ते कधी कधी खांद्यावर येऊन बसते. ते त्याच्या हातात आहे. झोप लागणं आपल्या हातात नाही. ऍट कमांड कधी आपण झोप आणू शकत नाही. झोप आणू नाही शकत. टाटा बिर्ला किती श्रीमंत माणूस असला तरी झोप नाही. गोळ्याने झोप येईल तर कृत्रिम झोप येईल, नॅचरल झोप नाही आणू शकत. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की या जगामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण आउटसोर्सिंग करायला लागलो. माणसाने इतकं आउटसोर्सिंग करून टाकलंय. चाकाचा शोध लागला तेव्हा पायाचं आउटसोर्सिंग झालं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर म्हणजे बुद्धीच्या गणितविषयक बुद्धीचं आउटसोर्सिंग केलं आपण. कॅल्क्युलेशन्स आहेत हे आहेत सगळे. मग आता रिमोट आणला आपण, सगळ्या गोष्टीचं आउटसोर्सिंग केलं. आता आपलं शारीरिक श्रमांचं आउटसोर्सिंग शारीरिक श्रमाचं होते, शरीर धर्माचं नाही होऊ शकत. आउटसोर्सिंग बुद्धीचं होऊ शकते आणि बुद्धीचं गणिती बुद्धीचं होऊ शकते. या जगात 2 गोष्टीचं तुम्ही आउटसोर्सिंग करू शकत नाही. इमोशन्स म्हणजे भावना आणि दुसरं शरीर धर्म, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉयलेटला जायला सेक्रेटरी नाही ठेवता येत, तुम्हाला जावं लागेल. करेक्ट. दुसरं म्हणजे व्यायाम. व्यायामाचं आउटसोर्सिंग नाही करता येत. धावायला पळायला एक माणूस ठेवलेला आहे, काही उपयोग होणार नाही. शरीर धर्म, शरीर कर्माचं आउटसोर्सिंग करता येईल, नॉट शरीर धर्म. आणि भावना, इमोशनचं आउटसोर्सिंग नाही करतायत. तुमचं रडायला तुम्हालाच लागेल, तुम्हाला राग तुमचाच येईल. मला वाईट वाटलं जरा रडून घे रे, रडून घे असं नाही. म्हणजे कालच मी एक उदाहरण देत होतो की मी एकेकाळी इतके पेशंट पाहायचो की तो पेशंट आला आणि त्यांनी ते उशिरा आलेला असतो, मध्ये गोळ्या बंद केलेल्या असतात, डिफॉल्टर झालेला असतो. तो येऊन आपल्याला बोलला होतो की काय डॉक्टर काही फरक नाही पडला. रागवणंही जरुरी आहे ना. त्याला रागवायला पाहिजे की अरे तू गोळ्या बंद केल्या, तुझी चूक झालेली आहे. आणि ते सौम्य का होईना राग त्याच्या मनात ते ठसेल ना. मला तेवढाही वेळ नसायचा पेशंटचा मागे, म्हणून मी एक माणूस ठेवला. त्याचं नाव होतं विजय, माझा कंपाऊंडर. मी तू याला रागव. त्याचं कामच ते होतं की त्याला रागवायचं थोडंसं की असं करत नका जाऊ वगैरे वगैरे. तर ते म्हणे तुम्ही क्रोधावर विजय कसा मिळवला? म्हणलं विजय नावाचा माणूस ठेवला क्रोध करायला. तेवढे मग झालं का सगळं? नाही म्हणलं नाही झालं. भावनांचा आउटसोर्सिंग होऊ का बरं? तर म्हणलं माझ्यासारखं लक्ष राहायचं की हा नीट रागवतो की नाही. तो नीट रागवायचा नाही, मुळमुळीत काहीतरी बोलायचा. मग मला त्याचा राग यायला लागला. त्याच्यामुळे भावनांचं आउटसोर्सिंग होऊ शकत नाही, शरीर धर्माचं आउटसोर्सिंग होऊ शकत नाही. झोप तुमची तुम्हाला यावी लागते, तुमची तुम्हाला घ्यावी लागते. तर टिप नंबर 5, लास्ट टिप, झोप केव्हा लागावी तुमच्या हातात नाहीये, जागं व्हायचं तुमच्या हातात आहे. जर तुमचं झोप जागेचं चक्र बिघडलं असेल आणि झोप लागत नसेल तर एक काम करा. अनेकदा नाईट शिफ्ट करणारे लोक असतात, कधी जागरण होते, मग दुसऱ्या दिवशी ते चक्र जेट लॅग होतो. ते चक्र नॉर्मल करण्यासाठी झोपेतून उठणं तुमच्या हाती आहे.
एक फिक्स्ड वेळ 6 ते 6 वाजता, 6:30 ते 6:30 वाजता तुम्ही उठलंच पाहिजे. मग तुम्हाला कितीही झोपावं वाटलं तरी झोपू नका. नाहीतर मग सकाळी पहाटे 3 ते दुसऱ्या दिवशी 9-10 वाजेपर्यंत मग ती सवय लागते माणसाला. मग रोज तो 2-3 पर्यंत जागाच राहतो आणि मग उठतो तो 10-12 वाजता. तसं नका करू. आता काही कलावंतांच्या त्याही वेळा असतात, पण त्यांनी ते चक्र तसं करून घेतलेलं आहे. Correct. तो भाग वेगळा आहे. सर्वसामान्य माणसासाठी 6-6:30 ला उठलंच पाहिजे. उठल्याच्या नंतर तुम्ही आपल्या कामाला लागा, फ्रेश व्हा, शक्यतोवर छान गार पाण्याने आंघोळ करा, थोडंसं चाला फिरा, पायी चाला, व्यायाम करा, व्यायाम घडू द्या शरीराला. आणि दिवसा अजिबात झोपू नका, हा. तर तुमचं झोप जागेचं चक्र नॉर्मल होईल. मग तुम्हाला असं 3-4 हे बघ, झोप एकदा डिस्टर्ब झाली ना, तर तिचे आवर्तन तिचं चक्र जागेवर यायला किमान 7 दिवस लागतात. टू सेट द क्लॉक राईट इट टेक्स द बॉडी 7 days. त्याच्यामुळे 5-7 दिवस तुम्हाला हा त्रास सहन करावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला आपोआप झोप लागेल, कारण तुमची 6:30 उठण्याची वेळ फिक्स असल्यामुळे तो जो बॅकलॉग आहे झोपेचा तो बरोबर 2च्या आधी 1ला झोप येईल, 1च्या वेळी 12ला येईल, मग 12ची 11ला येईल, 11ची 10ला येईल, तुमचं क्लॉक सेट राईट होईल. तेव्हा दिवसा झोपू नये आणि सकाळची वेळ फिक्स ठेवावी. व्यायाम केलाच पाहिजे. ज्याचं शरीर फिट आहे त्याला झोप चांगली लागते. हा एक भाग आहे. दुपारच्या झोपेचं काय कॅल्क्युलेशन आहे? मग तुम्ही म्हणताय की दिवसा झोपू नये, पण काही लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना दुपारची झोप प्रिय असते, की जेवण झाल्यावर जरा थोडंसं ताणून द्यावं, हो एक त्याला पॉवर नॅप म्हणता येईल किंवा हो. असं काही. तर ती दुपारच्या झोपेचं काय कॅल्क्युलेशन आहे? दुपारची झोप वाईट नाही आहे. ज्यांना सवय आहे त्यांना ते झोपू शकतात. माझं स्वतःचं असं मत आहे की बेडवर आडवं होऊन दुपारी झोपू नये. आराम खुर्चीत रिलॅक्स व्हा. रिलॅक्सेशन जास्त जरुरी आहे, आणि ज्याला आपण नॅप म्हणतो, पॉवर नॅप म्हणतो. 15 मिनिटं 20 मिनिटं तुम्ही 2-2, 3-3 तास जर दुपारी झोपाल तर रात्रीचं झोपेचं खोबरं हे निश्चित ठरलेलं आहे. करेक्ट. त्यातल्या त्यात 60 नंतर दुपारची झोप टाळावी, कारण रात्रीची झोपच मोजकी. त्याच्यातली खाऊन तुम्ही दुपारी खाल्ली तर रात्रीच्या झोप न लागण्यास दुपारी एक वेळ नाही झोपले तुम्ही, तुम्हाला थोडंसं थकल्यासारखं वाटलं तरी चालेल, कारण दिवसा आजूबाजूला माणसं दिसतात, गप्पा होत राहतात, काहीतरी होत राहतं. रात्री जो एकटा जागा असतो ना, त्याच्या वेदना त्यालाच माहिती. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. म्हणजे जसं गालिब म्हणतो की कोई उम्मीद बर नहीं आती, कोई सूरत नजर नहीं आती, मौत का एक दिन मुअय्यन है, नींद क्यों रात भर नहीं आती. अनामिक भीतीच्या कल्पनेने माणसाची झोप उडते. रात्रीच्या वेळी मग तो एकटा झुरळासारखा घरात फिरायला लागतो, सगळे झोपलेले असतात, त्याचं त्याला अजून वाईट वाटत असतं. बायको घोरते आहे, पोरं सताळ झोपलेले आहेत, मला झोप येत नाही आहे. काही लोक मला सांगतात की ती घड्याची टिकटिक टिकटिक आम्हाला डोक्यात घण मारल्यासारखी होते. ती टिकटिक सुद्धा नको वाटते, कारण रात्रीच्या भयान शांततेमध्ये आपल्याला झोप येत नाही, याची वेदना जास्त असते. म्हणजे दिवसा जागरण झालेलं परवडलं. झोपायचं असेल, रिलॅक्स व्हा आराम खुर्चीमध्ये, शक्यतोवर बेडवर आडवं होऊ नका दुपारच्या वेळी, नाही त्यांनी रात्रीच्या झोपेवर परिणाम होईल. करेक्ट. पण मग असं ही होत आहे कधी कधी की समजा 11 किंवा 10-10:30 झोप लागते आणि मध्येच 2:30-3 जाग येते, मग ती 4-4:30 पर्यंत झोप परत लागत नाही, मग 5 सकाळी झोप लागते, मग तोपर्यंत उठायचीच वेळ झालेली असते आणि मग त्यांनी सगळं सायकल डिस्टर्ब होऊन जातं. सायकल डिस्टर्ब होतो. युजली माणसाला फिजिओलॉजिकल नीड्स लघवी करायची आहे, पाणी प्यायचं आहे, तहान लागलेली आहे, म्हणून माणसाची झोप मध्ये मध्ये जागा तो होत असतो. पण जागा झालेला माणूस पुन्हा झोप त्याला येतेच. पहिली गोष्ट, एक 5-10-15-20 मिनिटं इकडे तिकडे. त्याच्यामुळे झोप खंडित होणं नॉर्मल आहे, त्याच्यामध्ये काही विकाराचं किंवा काही सिरियस गोष्ट काही नाही आहे. प्रोलॉंग्ड बराच वेळ झोप न लागण्याचं कारण हे मग अँझायटी, चिंताग्रस्तता, डिप्रेशन अशा काही गोष्टी त्याच्यात अंतर्भूत आहेत, ज्या तपासून घेतल्या पाहिजेत. पण तरी मी असं मानतो की कधी कधी असं होतं की अर्धा तास झोपच लागत नाही. अशा वेळी रिलॅक्स पुन्हा बेडवर पडून राहावं. मोबाईल जवळ असेल, ऍप एखादं लावून संगीत ऐकावं. मोबाईल पाहू नये, त्याचा स्क्रीनकडे पाहू नये, तो ऑन करू नये, नाही तर मग तुमचे 1 तासाचं खोबरं झालं. दिवसाच तर हातात मोबाईल घेतला की माणूस 1 तास कसा निघून जातो कळत नाही, आणि अत्यंत फापट पसारा माणूस पाहत राहतो, ज्याचा काहीच उपयोग नाही आहे. पण ते अट्रॅक्ट करण्यासाठी ते साधन आहे एक प्रकारचं, पण ते करू नये. हलकं संगीत पुन्हा ऐकलं तरी चालेल.
एक अर्धा तास पाऊण तास झोप मध्ये नाही लागली तरी हम्म. फारसं काही बिघडत नाही. हम्म. सकाळची आपली ठरलेली वेळ त्या वेळेवर उठा, तर दुसऱ्या दिवशी हळूहळू अशा मध्ये फार खंडित प्रोलॉंग झोप न लागणं कमी होत जाईल. व्यसनाधीनता हा एक भाग झाला, पण काही लोक झोप यावी म्हणून सुद्धा दारू पितात, तर त्यांना काय सांगाल? दारू झोपेचं फॅब्रिक डिस्टर्ब करते. हं. अल्कोहोल जे आहे ते आरईएम सप्रेसंट आहे. जेव्हा तुमच्या स्वप्नविषयक झोप जी फार महत्वाची आहे आणि जी क्रिएटिव्ह झोप आहे, म्हणजे आपला हा विषय फार महत्वाचा आहे की ड्रीम्स आर सेव्ह गार्डियन्स ऑफ स्लीप. म्हणजे ड्रीम्स हे जरुरी आहे, कारण ड्रीम्स मध्ये विश फुलफिलमेंट होते माणसाची. ड्रीम्स मध्ये माणूस त्या अनेक गोष्टी इनॅक्ट करतो ज्या दिवसात तो व्यक्त नाही करू शकत. ड्रीम्स मध्ये अनकॉन्शियस विशेष म्हणजे आपल्या अंतर्मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्याची पूर्ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये डिस्गाईजमध्ये माणूस करतो. ती अत्यंत महत्वाची आरईएम स्लीप ही अल्कोहोलमुळे सप्रेस होते. म्हणून अल्कोहोलिक लोक खूप जास्त अल्कोहोलिक असतील तर ती आरईएम रिबाउंड फिनॉमिना म्हणतात. दिवसा त्यांना हॅल्युसिनेशन्स व्हायला लागतात. ती आरईएमची झोप आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो, ड्रंक अँड ड्रायव्हिंग. अल्कोहोल घेतल्याच्या नंतर तुम्ही जर ड्रायव्हिंग करत असाल, तुम्ही झोप अपूर्ण होते. पहिली गोष्ट, एक तर रात्री जागरण करून ड्रायव्हिंग करू नये. पुरेशी झोप झालेली नाही. त्याच्यामध्ये अल्कोहोल जर घेतलेलं असेल तर आरईएम सप्रेशन होतं. आपण नेहमी पाहतो, पेपरमध्ये बातम्या वाचतो की पहाटेच्या वेळी अपघात जास्त होतात. डुलकी लागली ड्रायव्हरची आणि कंट्रोल सुटला. डुलकी किती वेळ लागली? 1 मिनिट. आणि कंट्रोल, स्टिअरिंग व्हीलचा कंट्रोल गेला की खड्ड्यातच गेली. बस असो, गाडी असो, काही असो. तर ही का बरं डुलकी लागल्यावर कंट्रोल का जातो? कारण तो आरईएम स्लीप मध्ये असतो आणि आरईएम स्लीप मध्ये मसल्स पॅरलाइज झालेले असतात. जर तुमची आरईएम स्लीप पुरेशी झाली नाही, म्हणजे स्वप्नमय अवस्था पुरेशी झाली नाही, तर ती रिबाउंड येते वरती आणि ती जास्त प्रमाणात येते. त्यावेळी तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल, एक क्षण अशी डुलकी लागते, त्या क्षणी तुमचं सगळे स्नायू पॅरलाइज होऊन जातात, कारण तुम्ही आरईएम स्लीप मध्ये जाता डायरेक्टली. म्हणून आपण जेव्हा झोपेत जातो नॉर्मली, तेव्हा एन आरईएम मधनं आरईएम जातो. स्नायू सक्षम असताना जातो, मग स्नायू पॅरलाइज होण्याची अवस्था येते. जाग होत असताना आपण नेहमी पॅरलाइज्ड अवस्थेतून नॉर्मल अवस्थेतून मग जाग होतो. म्हणजे आपण झोपतो एन आरईएम मध्ये ज्यावेळी स्नायू सक्षम असतात आणि जाग होतो एन आरईएम मध्ये ज्यावेळी स्नायू सक्षम असतात. झोपेमध्ये एक स्लीप पॅरालिसिसचा फिनॉमिना आहे. तुमचं मन आणि शरीर एकत्रित झोपतं आणि मन आणि शरीर एकत्रित जागं झालं पाहिजे. ज्या लोकांचं मन झोपलेलं आहे आणि शरीर जागा आहे ते झोपेत चालतात. हे एन आरईएम झोपेतलं आहे. माणूस झोपेतच चालत असून बरेच कामं करतात. काही जण कपाट उघडतात, बंद करतात, काही जण काही काही कामं करतात. डोळे बंद असताना. डोळे म्हणजे तो झोपलेलाच असतो. शरीर जागं, मन झोपलेलं. स्लीप पॅरालिसिसचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांचं शरीर जागा आणि त्यांचं मन जागा आणि शरीर झोपलेलं. त्याच्यामुळे ते जागे होतात आणि हातपायच हलवता येत नाही त्यांना. असे लक्षणं लोकांना दिसतात. ते काही फार ॲबनॉर्मल किंवा सिरियस नाही आहे, पण ती एक गोष्ट आहे स्लीप पॅरालिसिस की ज्याच्यामध्ये उलट होतं. तुमचं मन जागा होतं, शरीर झोपलेलं असतं. मग थोड्याशा हालचालीनंतर कसं बसं पुन्हा शरीर जागा होतं आणि मग पुन्हा माणूस त्या अवस्थेत येतो. आता आपण सर स्वप्नांकडे येऊया. हो. आणि स्वप्नांविषयी बोलत असताना कधी वेगवेगळी स्वप्न पडत असतात. कधी एखादी व्यक्ती येते, कधी काहीतरी भलतंच सुरू असतं, म्हणजे कळतच नाही. म्हणजे फुटपाथवरनं मांजर चालली आहे, मग ढगात एरोप्लेन गेलाय, मग बोगद्यातच ट्रेन गेले, असं काहीही स्वप्नात येतं आणि मग रॅन्डमली जाग येते. कधी कधी स्वप्न पडतात ती आठवत नाहीत. तर कुठली स्वप्न आठवतात, ती का आठवतात, आणि आठवत नाहीत तर ती का आठवत नाही? स्वप्न म्हणजे माणसाने झोपेत रचलेली एक कथा आहे. स्वप्नाच्या 2 गोष्टी आहेत. एक तर स्वप्न 7 प्रकारचे स्वप्न अत्यंत कॉमन स्वप्न आहे. आपल्या सगळ्यांना जे स्वप्न पडतात त्याचं कंटेंट जे आहे ते 7 प्रकाराच्या याच्यात विभागलं. हे सगळे 7ही प्रकार प्रत्येकाला पडतील असं नाही. यातले कोणाला 1 पडेल, कोणाला 2 पडेल, कोणाला 3-4 पडतील. स्वप्नात दिसणाऱ्या कॉमन गोष्टी म्हणजे उडण्याचं स्वप्न. मी हवेत उडत चाललेलो आहे. इथं पंख वगैरे लागले नाही, पण तो आपोआप हवेत जात असतो. तो सगळा ड्रोन कॅमेराने पाहत असतो, जगाकडे पाहत असतो. उडायचं स्वप्न. उंचावरनं खाली पडायचं स्वप्न. आपण कड्याच्या टोकाशी आलो आहोत, खाली पडतो आहोत, मी भीती वाटते. खाली पडल्याचं स्वप्न. 3
आपल्या मागे कोणीतरी लागलं आणि आपण पळू शकत नाहीये. समबडी इज चेझिंग अस, मारायच्या तयारीने. तिसरं. चौथं, कॉमनेस्ट स्वप्न, जे आपल्या अत्यंत भयानक अशा त्या शिक्षण पद्धतीमुळे झालेलं आहे. आत्ता माझी सुटका झाली त्या स्वप्नातून. ते म्हणजे परीक्षेत नापास होण्याचं स्वप्न. परीक्षेला गेलेलो आहे, परीक्षा केंद्रावर गेलो आहे. आज भूगोलाचा पेपर आणि मी इतिहासाचा अभ्यास करून आलेलो आहे. या स्वप्नाचा पाठपुरावा मला 60व्या वर्षीपर्यंत झाला असेल. प्रत्येकाला होतो. असा एकही स्टुडंट नसेल की ज्याला स्वप्नात ते झोपेत. परीक्षेचं इतकं भय मुलांच्या मनावर टाकण्यात येतं की ते स्वप्न अनेक वर्ष त्याचा पाठपुरावा करतो. आता हे स्वप्नातही एक गंमत आहे. परीक्षेविषयीच्या स्वप्नामध्ये तुम्हाला त्याच परीक्षेची स्वप्न पडतात ज्या परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत, ज्या दिलेल्या नाहीत कधीच नाही. मी IASच्या परीक्षेत कधी बसलेलो नाहीये, त्याचे स्वप्न मला कधी नाही पडणार. मला ते झुलॉजी, केमिस्ट्री, बायोलॉजी, मेडिसिन याचे स्वप्न पडतील. मी तिथे पोहोचलेलो आहे आणि माझ्याजवळ पेनच नाही आहे. मी तिथे पोहोचलो आहे आणि मी अभ्यासच केलेला नाही. जे काय असेल ते कॉमनेस्ट स्वप्न आहे. एक कॉमन स्वप्न असं आहे की मी कपडे न घालताच बाहेर फिरायला गेलेलो आहे. मी एकदम उघड्यावरती आलो, माझ्या अंगावर कपडेच नाही आहेत. कॉमन स्वप्न आहे. किंवा अगदी तोकडे कपडे आहेत आणि कोणाला त्याचं काही वाटत नाही आहे, पण मला खूप फील होते आहे की अरे मी तर कपडेच घालायचं विसरलो. कॉमनेस्ट स्वप्न खूप जणांना पडतं. एक स्वप्न असं आहे दात पडल्याचं स्वप्न. सायको अनालिस्ट असं सांगतात की दात पडलेले आहेत. दात पडलेले आहेत याचं इंटरप्रिटेशन पुरुषांमध्ये वेगळं असतं, स्त्रियांमध्ये वेगळं असतं. स्त्रियांमध्ये ते हॅव्हिंग अ बेबी, कारण बेबीला दात नसतात, बिकमिंग प्रेग्नंट. पुरुषांमध्ये ते पौरुष गमावल्याचं लक्षण आहे असं मानतात. त्याच्या अनकॉन्शियस जो सिम्बॉल आहे तो. दात पडणं म्हणजे माणसाचं हे निघून जाणं, ताकद, ऊर्जा, पौरुष जे काय असेल ते. हे 5-7 प्रकारची कॉमन स्वप्न आहेत. हे स्वप्न सगळ्यांना पडतात. अजून एक महत्वाचं स्वप्न, जवळच्या आप्त स्वकीय कोणाचा तरी मृत्यू झाल्याचं स्वप्न, मरण पावल्याचं स्वप्न. आता मेलेले माणसं तर दिसतात, परंतु आपल्या जवळचं कोणी जो जिवंत आहे, जागा आहे, लोक फार खजील होतात. लोक फार मानसिक दृष्ट्या खचलेले असतात. अरे मला असं कसं स्वप्न पडलं, माझा भाऊ मरण पावलाय, माझी मुलगी मरण पावली आहे, माझे वडील मरण पावलेले आहेत, देह दिसतो, खाली पडलेलं दिसतो, सगळं. हे सगळे चाइल्डहुड फॅन्टसीज आहेत. त्याचे अनकॉन्शियस कारण खूप सखोल वेगळे आहेत. साप पण येतात स्वप्न. साप स्वप्नामध्ये प्राणी दिसतात, त्याच्यात साप कॉमन आहे ज्याची भीती असते. सापाचे सायकोलॉजिकल इंटरप्रिटेशन्स वेगळे आहेत. ते एक त्याला फॅलिक हे म्हणतात सिम्बॉल, तर तो भाग वेगळा. परंतु हे फार कॉमन स्वप्न आहेत, मरण पावल्याचं कोणी वगैरे. बवंशी स्वप्न हे चाइल्डहुड फॅन्टसी रिलिव्हड इन ऍडल्ट लाईफ आहे. उडणे, उडावंसं वाटणे. चाइल्डहुड फॅन्टसीमध्ये कसं असतं की हा माणूस नको म्हणजे तो मरणच पावला पाहिजे, असं एक आपली एक फॅन्टसी असते. त्याच्यामुळे ते तसं काही काही दिसतं आणि ते डिस्प्लेस्ड असतं. तुम्हाला एक माणूस काही करताना दिसला म्हणजे त्या माणसाविषयीच तुमचं वाईट मत आहे असं नसतं. स्वप्न कशी तयार होतात याचं एक फार मोठं शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये एक आहे विश फुलफिलिंग नीड. तुमच्या अंतर्मनाची एक नीड असते की अनेक इच्छा दिवसा ज्या पूर्ण होत नाहीत, त्या इच्छांची पूर्ती स्वप्नामध्ये माणूस करून घेतो. तुमचा बॉस तुमच्या अंगावर ओरडला आणि तुमची चूक नसताना तुम्हाला रागावला, तुम्हाला वाटते एक थोडं ठेवून द्यावं त्याच्यात, ते तुम्ही करू नाही शकत. अर्थातच नाही, नोकरी सोडावं लागेल. घरी येतो, झोपतो, तेच डोक्यात फिरत असते की माझी चूक नसताना मला ओरडला असं. स्वप्नामध्ये तुम्हाला दिसते की एक कोणतरी माणूस आहे, रस्त्यावरून आला, हातात त्याच्या काठी आहे आणि त्यांनी बाजूच्या गाढवाला मारलं मोठं. डिस्प्लेसमेंट झालं, बॉसच्या ऐवजी गाढव. कंडेन्सेशन झालं, अतिशय वेगवान घटना. मला आता दिसते की मी लंडनमध्ये त्या पिकॅडिली सर्कल जवळ उभा आहे किंवा कुठेतरी मी जिथे जाऊन आलेलो आहे तिथलं दिसायला लागतं. कंडेन्सेशन म्हणजे एवढा मोठा स्पॅन, एका सेकंदात इकडून तिकडे गेला माणूस. एखादा लहानपणचं माणूस दिसतो, लहानपणचं भावंड दिसतं किंवा आपणच लहान आहोत असं दिसतं. कंडेन्सेशन ऑफ टाइम. सिम्बॉलायझेशन, याच्याऐवजी तो दिसणं, सिम्बॉलिक मिनिंग आहे. डिस्प्लेसमेंट, याच्यावरचं त्याच्यावर जाणं. ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात विश फुलफिलमेंटमुळे. स्वप्न एक प्रकारचं रिलिव्हिंग द फिनॉमिना
ऑफ कॅथार्सिस, बिकॉज ऑफ फॉर द रिझन ऑफ कॅथार्सिस. म्हणजे असं की एखादी वाईट घटना घडली, तुम्ही रस्त्याने जात आहात आणि बाजूनी एकदम जवळ मोटारवाला गेला, तुम्हाला खरचटलं थोडंसं, सुदैवाने तुम्ही वाचला, तुम्ही येऊन ती घटना सांगता, अरे आता असं झालं. तुम्ही एकाला सांगता, दुसऱ्याला सांगता, तिसऱ्याला सांगता, घरी येता, बायकोला सांगता, नवऱ्याला सांगता, भावाला सांगता. 4-5 वेळा सांगितलं की तुमचं मन शांत होतं, कारण तुम्ही ते पुन्हा पुन्हा सांगून सांगून ती जी अँझायटी आहे ती कमी करून घेतली. तुम्हाला बोलायचं असतं कोणाशी, म्हणून माणसाला नेहमी व्यक्त व्हायचं असतं ना. व्यक्त झाल्याने ती जो भावना आहे तिचा निचरा होतो. जे टेन्शन आहे, क्षोभ आहे. मोठी घटना घडली, तुमच्या समोर एक माणूस उडवला गेला, तुम्ही 10-15 वेळा ती लोकांना सांगता, असं झालं, फार माझ्या डोळ्यासमोर पाहिलं मी. क्षोभ जास्त आहे, जास्त वेळा सांगावं वाटतं. मृत्यू झाला, आल्या माणूस, अरे कसं, तू पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगतो. 7 वाजून 10 मिनिटं झाली असतील, अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं, आम्ही घाई करून त्याला हॉस्पिटल, सगळं सांगता, पुन्हा पुन्हा सांगता. ते 10 ते 15 दिवस ते सांगण्यात जातं, कारण त्याची निचरा होतो. यू वर्क अप युअर इमोशन्स. स्वप्नामध्ये तुम्ही या घटना पुन्हा पुन्हा पाहता. हे कॅथार्सिस आहे, एक प्रकारचं क्षोभाचा निचरा होणं, ही क्रिया स्वप्नामध्ये घडून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कलावंत, क्रिएटिव्ह लोक यांच्यासाठी स्वप्न ही एक अशी अर्थवाही खाण आहे की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा. इव्हन शास्त्रज्ञांना असं म्हणतात की तो एक शास्त्रज्ञ होता, तो बेन्झिन रिंगचा शोध त्यांनी स्वप्नामध्ये लावला, कारण त्याला साप आपली शेपूट तोंडात धरतोय असं दृश्य दिसलं. कारण बेन्झिन रिंग मध्ये सगळे कार्बन आटम एकमेकांना कसे जोडलेले असतील हे त्याला सुचेना दिवसा. ते घेऊन तो झोपी गेला आणि स्वप्नामध्ये मेंदू काम करत असतो ते त्याला दिसलं. असं म्हणतात की सिंगर मशीन, जे शिलाई मशीन जी आहे, तर कपड्यामध्ये जाऊन ती सुई वर येऊन धागा कसा शिवला जाईल, कारण तो इकडून जाऊन तिकडून निघाला तर शिवला जाईल असं तोपर्यंत ज्ञान होतं. तेव्हा टोक एका बाजूला आणि छिद्र दुसऱ्या बाजूला हा कन्सेप्ट होता. सिंगरला असं दिसलं की त्याला मारायला असे भाले घेऊन आदिवासी आलेले आहेत आणि त्यांच्या भालाच्या टोकाला छिद्र आहे. तर त्याला सुचलं की अरे त्या टोकालाच छिद्र करायचं, तिथे दोरा व्हायचा, म्हणजे ते वर खाली होईल, त्यावेळी आपोआप शिवल्या जाईल मशीननी. पाय मशीन होती त्यावेळी. तर असंच क्रिएटिव्ह लोकांच्याही बाबतीत आहे. केशवसुतांच्या कवितेमध्ये अशा ओळी आहेत की अंधाराचा जो फलक होत असे आम्हास, चेतो निबद्ध जनचरित्र लिहावयास. अंधाराचा फलक म्हणजे झोपेचा, निद्रेचा काळा ब्लॅकबोर्ड की ज्याच्यावरती स्वप्नरूपी ओळी उमटायला लागतात. ग्रेस जसं लिहितात की गंगे गंगे जान्हवी घे, माझे पाय ओढून घे आणि तुझ्या खोल डोहामधली एक भूल मला दे. तो खोल डोह झोपेचा, आणि त्याच्यामध्ये गंगा म्हणजे जो स्रोत आहे कवितेचा. बोरकरांच्या फार सुंदर कविता आहेत की आतल्या एकांत डोही गात आता डुंबतो. एकांत डोह झोपेचा, आतल्या एकांत डोही गात आता डुंबतो, अर्थ शब्दांच्या उदेता विस्मयाने थांबतो. की स्वतःलाही कळत नाही की हे शब्द कुठून आले. विंदांच्या फार छान ओळी आहे की स्वप्नामध्ये रचिल्या ओळी यमकमला नच सापडले, अर्थ चालला अंबारीतून शब्द बिचारे धडपडले. काहीतरी जाणवत आहे, सुस्त आहे, पण शब्द जरा अजून फिट व्हायचे आहेत. आणि सुरेश भटांची तर गीत जे आहे ते प्रसिद्धच आहे की स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली. ह्या शेवटाची ओळ कविता पूर्ण, म्हणजे मी ग्रेसांशी एकदा बोलत होतो तर त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे बाहुली नावाची. बाहुलीचे न्हाण कधी खरे मानू नये, साडी चोळी आपुली ग सांभाळावी बये, देवाच्याही गावाला वेताळाचा पार, घोबडाच्या डोळ्यालाही कारुण्याची धार. फार सुंदर कॉन्ट्रास्ट मांडलाय त्यांनी त्याच्यात. म्हटलं सर ही कविता तर म्हणे ही शीर्षका सकट मला स्वप्नात दिसली आणि मी उतरवली जाग होऊन 5 मिनिटात लिहून टाकली पूर्ण. आणि असं अनेक शायर कवी म्हणतात की त्यांच्या बव्हंशी रचना या त्यांना झोपेत सुचलेल्या आहेत. क्रिएटिव्ह माणसासाठी स्वप्न ही एक खाण आहे, संचित आहे. म्हणून ग्रेसांचं ते एक गद्यही आहे की जे दिवसा सापडत नाही माणसाला ते सगळं स्वप्न संचित निद्रेच्या काठावरती त्या पुलावरती आपली वाट पाहत उभं असतं. म्हणून ते थोडस मागे जाऊया. झोपत असताना कधी कधी झोप लागल्यावर असं वाटतं की आपण खाली पडतोय, तर ते कशामुळे होतं?
म्हणजे फॉलिंग हा. ड्रीम्स. माणसाला भय ही आदिम अवस्था आहे. हम्म. आहार, निद्रा, भय, मैथून. हम्म. भय ही अत्यंत प्राथमिक भावना आहे, जी माणसाच्या अस्तित्वाशी शेकडो, हजारो, अरबो वर्षापासून माणूस इव्हॉल्वच त्याच्यामुळे झालेला आहे. तर ह्या अत्यंत प्रायमरी फिलिंग्ज आहेत माणसाच्या. माणसाचा पूर्ण अस्तित्वाचा जो गाभा आहे तो म्हणजे दुःखमय किंवा भयावह स्थितीपासून दूर जाणं आणि सुखाच्या कडे जाणं. दोनच गोष्टीचा आदिम प्रेरणा आहे. भयाची आदिम प्रेरणा याच्यासाठी आहे की भयामुळे माणसाचं संरक्षण होतं. आणि ह्या आदिम प्रेरणेचे काही चुणूक कार्ल युंग नावाचा एक फार मोठा तज्ज्ञ होऊन गेला. कार्ल युंगचं म्हणणं असं की माणसाच्या मेंदूमध्ये फक्त माणसानीच घेतलेले अनुभव नाहीत, तर अखिल प्राणीजात, मानवजातच नाही, अखिल प्राणीजातानी मिलियन्स ऑफ मिलियन्स वर्षापासून घेतलेले सगळे अनुभव एका आपण आता समजू शकतो. चिपमध्ये एवढं असतं ना, 15 टेराबाईट आणि गिगाबाईट काय काय वगैरे, तर ते सगळे अनुभव कोरलेले असतात आपल्या मेंदूमध्ये, जनुकांमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला खूप प्राचीन आणि विचित्र गोष्टी दिसतात. ते अनुभव असतात. जे लोक क्रिएटिव्ह असतात त्या क्रिएटिव्ह लोकांना ते जास्त जाणवतात. ग्रेसांसारखा कवी आहे, जास्त प्रमाणात जाणवतात, जे आपल्याला तसे जाणवत नाही. फॉलिंग ड्रीम हे आदिम भयाचं एक लक्षण आहे. आता याच्यामध्ये आपली स्वप्ने म्हणजे मानसोपचाराच्या दृष्टिकोनातून स्वप्न काय दर्शवतात आणि त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? स्वप्न काय दर्शवतात त्याचा मानसिक आरोग्यावर, शारीरिक आरोग्यावर परिणाम. बेसिकली कसं आहे, स्वप्न हा तुमच्या अंतर्मनाचा खेळ आहे. काही गोष्टी आता दिवसभरात जर तो खेळ आहे तर तो आपल्याला रचता येऊ शकतो? नाही, स्वप्न तुम्हाला रस्ता नाही येणार. इन द सेन्स की सीडिंग, समजा दिवसभरात मी एकच विचार घेऊन किंवा जसं तुम्ही म्हणलात की आपण सांगतो त्या भावनांचा निचरा होतो, तसं जर एखादा विचार घेऊन तो घोळत राहिला तर ते स्वप्न पडायचा चान्स आहे का? गॅरंटी नाही आहे. शक्यता आहे पण गॅरंटी नाही. आणि तुम्ही जसं म्हणता त्याच प्रकारे पडेल असंही नाही आहे. कारण स्वप्नामध्ये सिम्बोलायझेशन, डिस्प्लेसमेंट, एका जागी दुसरी वस्तू दिसणे. आपल्याला अनेकदा स्वप्नात असं दिसतं की आवाज येतोय, आपण ओळखतो तो माणसाला, पण चेहरा त्याचा वेगळा दिसत असतो. त्याच्यामुळे स्वप्नामध्ये सगळ्या विचित्र गोष्टी घडून येतात. स्वप्नामध्ये प्राचीन, अर्वाचीन, आजचं, कालचं, 1000 वर्षापूर्वीचं सगळं एकत्रित झालेलं असतं. किंवा एखादी व्यक्ती जी आता आपल्या आयुष्यात नाहीये ती येते, ती दिसते, बोलताना दिसते. सगळे आपल्या मनाचे खेळ असले तरी ते अंतर्मनाचे खेळ आहे. अंतर्मन आपण नाही जाणू शकत. इट्स बियॉन्ड आवर काय रिअल एक्सपिरियन्सेस, लाईव्ह एक्सपिरियन्सेस. हा एक भाग आहे. आणि स्वप्नाचा आरोग्यावर परिणाम, म्हणजे स्वप्न हे आरोग्याचं दर्पणच आहे एक प्रकारचं. तुम्हाला कशा प्रकारचे स्वप्न पडतात. बहुतांशी स्वप्न माणूस विसरून जातो, फार थोडे स्वप्न लक्षात राहतात. असं एक डबल ड्रीम नावाचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये स्वप्नात स्वप्न पडतं. जसं गालिब म्हणतो की आते है गैब से ये मजामी ख्याल में, गालिब शरीर खामा नवाए सरोश है. गैब म्हणजे अज्ञातातून मला कल्पना येतात आणि ही माझ्या लेखणीची कुरकुर ही त्या देवदूताच्या लेखणीची कुरकुर आहे. शरीरे खामा नवाए सरोश है. तर हे सगळं जे आहे ते स्वप्नात स्वप्न दिसणं आणि त्या स्वप्नात जागं झाल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण एक स्वप्न पाहत होतो, पण त्यावेळी तो स्वप्नातच असतो. त्याला डबल ड्रीम म्हणतात. हा एक फार विचित्र फिनॉमिना आहे. इन्सेप्शन नावाचा मूव्ही त्याच्यावरती, स्वप्नाच्या याच्यावर. तो त्याच्यामध्ये त्यांनी एक सायंटिफिक फॅन्टसी केली होती, सायन्स फिक्शन होत होते की दुसऱ्याच्या स्वप्नात जाऊन त्याचे चेंज करणं विचार, किंवा त्याचे हे विचार, त्याचं तो काय विचार, ओरिएंटेशन बदलून घेणं. थिअरी ऑफ माइंड नावाची एक तत्वज्ञानाची विधा आहे की ज्याच्यामध्ये दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याचा प्रयत्न ते करतात आणि होऊ शकतं साध्य, असं त्यांचं मत आहे. तर अशा प्रकारे स्वप्न हे तुम्ही रचू नाही शकत. स्वप्न हे अनकॉन्शियस माइंडची कथा आहे आणि स्वप्नाचं विश्लेषण करता येईल जर ते लक्षात राहिले तर. काही स्वप्न चांगले लक्षात राहतात. आपण नेहमी म्हणतो पहाटे पहाटे खूप स्वप्न पडतात, कारण मॅक्सिमम REM स्लीप पहाटे येते. मॅक्सिमम NREM स्लीप, ज्याच्यात स्वप्न फारसे पडत नाही, ती पूर्व रात्रीत येते. उत्तर रात्रीमध्ये मॅक्सिमम REM स्लीप असते. हा एक महत्वाचा त्याच्यात आहे.
आणि मग आता आपण जसं सुरुवातीला म्हटलं की चांगल्या झोपेसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी वातावरण निर्मिती करणं महत्वाचं असतं. तर चांगल्या झोपेसाठी काय वातावरण निर्मिती करता येईल? स्लीप हायजीनच्या पहिल्या ज्या मी स्टेप्स सांगितल्या, त्याच. पहिली गोष्ट म्हणजे ही ऍक्सेप्ट करा की रोज तुम्हाला अगदी व्यवस्थित कडक 5-6 तास झोप लागलीच पाहिजे, हम्म, असं काही नाही आहे. हम्म, जसं एखाद्या दिवशी भूक लागते, एखाद्या दिवशी फारशी भूक लागत नाही. एखाद्या दिवशी व्यायाम करावा वाटतो, 8 दिवसात एक दिवस वाटतो कंटाळा आला, नको आज. नॅचरल आहेत, आपलं सर्कॅडियन रिदम आहे, कमी जास्त आवृत्त आहेत आणि अनेक इतर गोष्टींचं प्रेशर असतं आपल्यावर. सायकोलॉजिकली तुम्ही डिस्टर्ब झालेले असाल, तुमची स्लीप डिस्टर्ब होईल. हो. त्याच्यामुळे ताणरहित अवस्था अनुभवणं आणि दिवसभराच्या ताणाचा निचरा झोपेला जाण्याच्या अगोदर करणं, त्याच्यावरचे सोल्युशन शोधून काढणं, मनाची स्थिरता, मग त्याच्यामध्ये शवासन आलं, योगासन आलं, ह्या सगळ्या गोष्टी रिलॅक्सेशनसाठी ज्या महत्वाच्या आहेत त्या तुम्ही दिवसा अवलंबिल्या तर तुम्हाला रात्रीची चांगली झोप येईल. झोप चांगली लागण्यासाठी तुम्ही दिवसभराच्या ताणावरचे सोल्युशन शोधून काढा हं. शक्यतोवर, आणि एक स्थिर अवस्था अनुभवा, माइंडफुलनेस ज्याला आपण म्हणतो, येस. की मनःपूर्वक ते करा की ठीक आहे, हा प्रॉब्लेम आहे, काही हरकत नाही, उद्या सोल्युशन निघेल, परवा निघेल. म्हणजे अँझायटी कमी करणं. करेक्ट. सो गुड माइंड अँड गुड हेल्थ विल लीड टू गुड स्लीप. बिलकुल. येस. म्हणजे स्लीप हा आरसाच आहे, हं. चांगलं माइंड, चांगलं शरीर याचं. तर थँक्यू डॉक्टर. आपण आज खूप छान गप्पा मारल्या आणि तुम्ही स्लीप झोप या विषयावरती खूप चांगले इन्साइट दिले. तर हे होते डॉक्टर नंदकुमार मुलमुले आणि तुम्ही बघताय महा MTB गप्पा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती गप्पा मारायच्या आहेत हेही मला कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.